नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अंडा ग्रेव्ही करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो आहे, लसूण, आलं, सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे धने घेतलेले आहेत। इथे मी काळी मिरी, लवंग, दालचिनी घेतलेली आहे आणि आता आपण हा सगळा मसाला भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे। तर आता अगोदर आपण कांदा भाजून घेऊयात। इथे आपला कांदा भाजून झालेला आहे। त्यामध्ये आपण सुकं खोबरं सुद्धा टाकून घेऊयात। नंतर यामध्ये मी टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे। नंतर यामध्ये आपण धने टाकून घेऊयात। नंतर लवंग, दालचिनी, काळी मिरी सुद्धा टाकून घेतलेली आहे। लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून घेऊयात आणि इथे खाली मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आपलं मिश्रण गार झाले की आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्यासोबतच इथे मी अगोदरच अंडे बॉईल करून घेतलेली होती। इथे मी 4 अंडे घेतलेली आहे 3 माणसासाठी। तुम्हाला जर जास्त माणसं असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला अंड्यांना कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल। त्यासोबत इथे आपण वाटप सुद्धा करून घेतलेलं आहे। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे पॅन तापत ठेवलेला होता, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तेजपत्ता। इथे आपलं हलकंसं तेल गरम झाले की इथे मी 1 चमचा घाटी मसाला टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आता हे मिक्स झालं की यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटप केलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि या तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत। नंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, गरम मसाला टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपण यामध्ये अंडे टाकून घेतलेली आहे। नंतर यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। मध्ये तुम्हाला 1 ते 2 वेळा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागला गेला नाही पाहिजे। बघू शकता छानपैकी आपल्या अंडा ग्रेव्ही तयार झालेली आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग काढून घेऊया। तर चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलवरती लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत।